ठीक आहे. तर जसं मी आपण डिस्कस केलं आहे की गिटलॅब आपण कधी घेणार आहोत. गिटलॅब आपण नंतर एक डेडिकेटेड लेक्चर घेऊ गिटलॅबसाठी. बट यस, जर आपण इकडे यूज करतोय तर आपण याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळत राहील. तर आता आपल्याला जो सुरुवात करायचं आहे तो काय, तर एक नवीन टूल कोणता, टेराफॉर्म. आता टेराफॉर्म म्हणजे आता हे माहिती पाहिजे टेराफॉर्म कशासाठी यूज करतो आणि का बरं यूज करायचं आहे. तर त्याचे बेनिफिट्स आणि त्याचे डेफिनेशन्स एक सिम्पलचा चेक करू आपण. ओके. तर इथे काय दिलेलं आहे, टेराफॉर्म इज अन ओपन सोर्स इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड टूल बाय हॅशिकॉफ. तर हॅशिकॉफ काय आहे, तर हॅशिकॉफ एक कंपनी आहे ज्याने हा टूल इन्व्हेंट केलेला आहे, क्रिएट केलेला आहे. ठीक आहे. तर हॅशिकॉफ इज नथिंग बट अ कंपनी. आणि हा इथे टर्म दिलेला आहे ओपन सोर्स इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड. ओपन सोर्स मीन्स तुम्हाला माहिती आहे ओपन सोर्स म्हणजे काय असते. ओपन सोर्स म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल फॉर पब्लिक, राईट. नेक्स्ट, इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड. आता हा जो एक टर्म आहे इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड, हा टर्म तुम्हाला माहिती पाहिजे की व्हॉट इज दिस इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड. तर इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड म्हणजेच जो काही तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करताय, IaaC म्हणतात त्याला, इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड or infrastructure as a code. तर सिंपलचा टर्म असतो, जो काही इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही क्रिएट करताय तो इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही युझिंग कॉन्फिगरेशन लँग्वेज क्रिएट करणार. जसं आता तुम्ही AWS वर जाताय, AWS वर आलात आणि तुम्हाला EC2 इन्स्टन्स क्रिएट करायला सांगितलं, तर तुम्ही कुठे जाणार, EC2 ला जाणार. EC2 ला जाणार आणि देन नंतर परत इन्स्टन्सवर जाऊन एक इन्स्टन्स क्रिएट करणार. हे पूर्ण मॅन्युअल प्रोसेस झाली आहे, पूर्ण मॅन्युअल प्रोसेस. तर याला नॉर्मली तुम्ही क्लिक करून मॅन्युअली एखादा इन्स्टन्स तुम्ही क्रिएट करणार. बट हेच सगळं काही, हाच एक इन्स्टन्स आपल्याला क्रिएट करायचं आहे युझिंग अ कॉन्फिगरेशन फाईल, युझिंग कोड. इथे ज्या काही गोष्टी लागतात एक इन्स्टन्स क्रिएट करण्यासाठी, लॉन्च इन्स्टन्स करतो आणि ह्या ज्या काही गोष्टी लागतात इथे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एका फाईलमध्ये लिहायच्या. ओके. ह्या पूर्ण टर्म्स. आता इथे तुमचा AWSचं नॉलेज खूप जास्त मॅटर करतं. कारण जर तुम्हाला इन्स्टन्स क्रिएट करताय आणि इन्स्टन्स क्रिएट करताना कोणत्या कोणत्या टर्म्स आपल्याला पाहिजे हे माहिती नसेल, तर तुम्ही टेराफॉर्म मध्ये तेवढं इफेक्टिव्हली काम करू शकणार नाही. ठीक आहे. मग प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला AWS क्लिअर असायला हवा. ठीक आहे. तुम्ही VPC क्रिएट करा, तुम्ही कुठल्याही टर्म्स क्रिएट करा AWS मध्ये, तर त्या रिलेटेड पूर्ण इन्फॉर्मेशन, त्याला लागणारे पूर्ण पॅरामीटर्स किंवा त्याचे जे काही इम्पॉर्टंट थिंग्स आहेत त्या सगळ्या तुम्हाला माहिती पाहिजे. तेव्हाच तुम्ही प्रॉपरली इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करू शकाल AWS. ओके. तर इथे AWSचं नॉलेज खूपच मॅटर करेल. टेराफॉर्म इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड बघतोय आपण. ओके. तर इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड काय असते, तर हा एक मॉडर्न डेव्हलप प्रॅक्टिस म्हणून म्हटलं जाईल. ठीक आहे. इथे दिलेलं आहे त्यांनी, मॉडर्न डेव्हलप प्रॅक्टिस वेअर सर्व्हर्स, नेटवर्क्स अँड क्लाउड रिसोर्सेस आर ऑटोमॅटिकली प्रोव्हिजन. काय असते, ऑटोमॅटिकली प्रोव्हिजन करतोय. आपण तेच बोलतोय, आपण जे काम मॅन्युअली करत होतो ते आपण टेराफॉर्मने ऑटोमॅटिकली क्रिएट करणार. बट द टर्म इज, आपल्याला AWS कम्प्लीट व्यवस्थित यायला पाहिजे. त्यातल्या प्रत्येक स्टेप्स आपण प्रॉपर जेव्हा लिहिणार कॉन्फिगरेशन फाईलमध्ये, तेव्हा ती एक्झिक्यूट होणार आणि एक्झिक्यूट झाल्यानंतर ऑटोमॅटिकली आपलं इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण क्रिएट होणार. तर इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय असते, आपण बोलतोय इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड, पण आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काही माहिती नाहीये, असं नको व्हायला. Yes, guys, what is mean by infrastructure? इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे सर कन्स्ट्रक्शन. इन्फ्रास्ट्रक्चर हे बिल्डिंग बनतात ते सर. बिल्डिंग जोपर्यंत बनणार नाही तोपर्यंत आपण तिथे राहायला जाणार का, नाही. जोपर्यंत इन्स्टन्स क्रिएट होणार नाही तिथे ॲप्लिकेशन अपलोड होईल का, नाही. तर सेम थिंग इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे हार्डवेअर रिसोर्सेस, तुमचा एक कम्प्लीट स्ट्रक्चर क्रिएट करणे,
तो म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चर. AWS वर EC2 काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे, इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस आहे ना, की त्यामध्ये आपण आपल्याला मेमरी किती लागेल, रॅम किती लागेल, स्टोरेज किती लागेल, नेटवर्क कसं सेट करायचं आहे, ठीक आहे ना, पूर्ण बेसिक थिंग्स आपण यूज करतो. आणि एक इन्स्टन्स क्रिएट झाला म्हणजेच काय झालं, तुमचा एक इन्फ्रास्ट्रक्चरचा एक इन्स्टन्स क्रिएट झालेला, एक रूम क्रिएट झाली आहे ज्यामध्ये तुम्ही अप्लिकेशन डिप्लॉय करू शकता. बरोबर. सो येस, इन्फ्रास्ट्रक्चर मीन्स AWS मध्ये लागणारे इन्स्टन्सेस, VPC अँड ऑल अदर थिंग्स. तो इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही कोड थ्रू क्रिएट करणार. कोड म्हणजेच काय, तर एक तुम्हाला सिंपल कॉन्फिगरेशन फाईल लिहायची आहे. तर हे थोडंसं लर्न करा. काय म्हटलं यांनी, infrastructure as a code is a modern DevOps practice where the servers, networks and cloud resources are automatically provisioned. Correct आहे, आपण ह्याच डिस्कस करतोय. and managed using the code instead of manual configuration. 2 लाईन मध्ये पूर्ण कन्सेप्ट त्याने समजावून सांगितलं तुम्हाला. जे आपण आता डिस्कस करतोय ते 2 लाईन मध्ये एक्सप्लेन होत आहे. ओके. इट हेल्प्स मेंटेन कन्सिस्टन्सी, स्पीड and reliability across the deployments. कळलं. आता कसं करायचं आहे, काय करायचं आहे ते बघू आपण. यामध्ये काही त्याचे ऍडव्हान्टेजेस लिहिलेले आहेत. ऑटोमेट्स द इन्फ्रास्ट्रक्चर सेटअप युजिंग स्क्रिप्ट. तर आपल्याला हेच करायचं आहे, एक स्क्रिप्ट किंवा तुम्ही यू कॅन से कॉन्फिगरेशन फाईल. आपण कॉन्फिगरेशन फाईल बोलू. इन्शुअर द कन्सिस्टंट एन्व्हायरमेंट अक्रॉस डेव्हलपमेंट, टेस्टिंग अँड प्रोडक्शन. 3 एन्व्हायरमेंट तुम्हाला मी सांगितलेले होते. गिटहब, गिटलॅब, गिट जेव्हा आपण लर्न करतोय तेव्हा मी तुम्हाला 3 एन्व्हायरमेंट सांगितलेले आहेत. कोणते कोणते, एक डेव्हलपमेंट, टेस्टिंग असेल किंवा स्टेजिंग असेल. ओके. प्रोडक्शन, हा प्रोडक्शनच असतो, कुठे पण असो प्रोडक्शनच असतो. लाईव्ह एन्व्हायरमेंट म्हणू शकता तुम्ही, बट येस इट्स अ प्रोडक्शन ओनली. इनेबल फास्टर अँड रिपीटेबल डिप्लॉयमेंट. हा एक खूप मोठा ऍडव्हान्टेज आहे. रिपीटेबल, तुम्हाला एक इन्स्टन्स क्रिएट करायचे आहे, त्या रिलेटेड ज्या पण टर्म्स पाहिजे त्या तुम्ही फाईलमध्ये लिहिलेल्या आहे. तुम्ही फाईलमध्ये एकदा लिहिलं, परत लिहायची गरज पडेल का? जेव्हा तुम्हाला सेम टाईपचा इन्स्टन्स जर क्रिएट करायचा आहे तर तुम्हाला तो परत लिहायची गरज पडेल नाही. तुम्ही ऑलरेडी लिहिलेला आहे, तुम्ही फक्त त्याला रियूज करा. तुमच्या अकाउंटमध्ये नाही, दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये सुद्धा तुम्ही ते सेम फाईल यूज करू शकता. काय करावं लागेल, फक्त अकाउंट आयडी चेंज करावं लागेल किंवा त्याला ऑथेंटिकेशन चेंज करावं लागेल. दॅट्स इट. बाकी पूर्ण फाईल आपण जशीच्या तशी यूज करू शकतो. तर रियुजेबिलिटी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि त्यामुळेच टेराफॉर्म चांगला आपण यूज करू शकतो. रिड्यूस ह्युमन एरर्स कॉजेस बाय मॅन्युअल कॉन्फिगरेशन. जे AWS मध्ये आपण मॅन्युअली काम करत होतो त्यामध्ये कधी कधी प्रॉब्लेम होऊन जायचा, तर ते आता इथे रिड्यूस होऊन जातात. इम्प्रूव्ह स्केलेबिलिटी, डिझास्टर रिकव्हरी, सपोर्ट्स व्हर्जन कंट्रोल फॉर इन्फ्रास्ट्रक्चर चेंजेस. ओके. तर हे बेनिफिट्स आहेत आपल्या इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड यूज करण्याचे. आता इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड सर्व्हिस पण अवेलेबल आहेत. कळलं का काय म्हणायचं मला? इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड. आता हे सगळं काम, हे जे काही आपल्याला बेनिफिट्स पाहिजे AWS मध्ये, तर AWS मध्ये सर्व्हिस अवेलेबल आहे. इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड सर्व्हिस. कोणती सर्व्हिस आहे ती? एनीवन नोज? तर ती आहे क्लाउड फॉर्मेशन. नाहीतर तुम्ही म्हणा सर आम्ही टेराफॉर्म यूज करतोय, AWS मध्ये काही तर असायलाच पाहिजे ना इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड जर ऑटोमेशन करायचं असेल तर. तर ही आहे क्लाउड फॉर्मेशन, एक आपली सर्व्हिस जे AWS मध्ये अवेलेबल आहे. अंडरस्टूड? या कॉन्फिगरेशन, या सर्व्हिस मध्ये आपल्याला काय करायचं असतं, पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर जो तुम्हाला हवा आहे त्याचा कोड मध्ये कन्वर्शन करा आणि काय करा, इन्फ्रास्ट्रक्चर ऑटोमॅटिकली क्रिएट करा. ओके. तर इथे काय असतं, जेव्हा पण तुम्ही एखादा इन्स्टन्स क्रिएट करता तर ऍक्च्युअली इकडे प्रोसेस होती. एक इन्फ्रास्ट्रक्चर जेव्हा तुम्ही मॅन्युअली इथे क्रिएट करता ना, किंवा VPC सबनेट्स वगैरे मॅन्युअली क्रिएट करता, तेव्हा इथे एक स्टॅक रन होतो, तेव्हा कुठे तो एक इन्स्टन्स क्रिएट होतो. ओके.
हे कधीच आहे 9/11 आहे. आपण तर काही केलेलं नाही आहे, पण हे काय आहे बघू आता सध्या याच्यात काय दिलेलं आहे का. इकडे बघा, मला तुम्हाला थोडंसं इन्फॉर्मेशन देता येईल, काय प्रॉब्लेम नाही क्लाउड फॉर्मेशन बद्दल. तर हा AWS चा सर्व्हिस आहे, इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड सर्व्हिस. इथे तुम्हाला अशा पद्धतीचा एक स्टॅक दिसेल, क्रिएट कम्प्लीट असं दिसतंय तुम्हाला. यामध्ये यांनी काय काय क्रिएट केलंय ते तुम्हाला इथे दिसेल. सी वन मोर इव्हेंट्स, काहीतरी क्रिएट केलेलं आहे यांनी. लोकल एक्झिक्युशन रोल्स वगैरे काही तुम्ही लावलेलं असणार आहे, ऍडमिनिस्ट्रेटर रोल्स वगैरे क्रिएट केलेले असणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी इथे परफॉर्म झालेल्या आहेत. ओके, तेव्हाच तुम्हाला त्याच्या IAM मध्ये रोल्स वगैरे दिसले असेल. रिसोर्सेस मध्ये बघू, रिसोर्सेस मध्ये लोकल ऍडमिनिस्ट्रेटर रोल हा एक क्रिएट झालाय. एक्झिक्युशन रोल, हे 2 रोल्स इथे क्रिएट झालेले आहेत. भरपूर सारे टर्म्स कसं असतात, जसं EC2 वरून तुम्ही S3 कडे जातात है ना, कनेक्शन वगैरे घेतात, तेव्हा त्याला इंटरनल कम्युनिकेशनची आवश्यकता असते. तर ते इंटरनल कम्युनिकेशन इथून तो इस्टॅब्लिश करतो. तो स्टॅक बॅकग्राऊंड मध्ये रन करणार आणि हे कनेक्शन्स क्रिएट झाले की तुम्ही कम्युनिकेट करू शकता. ओके, आउटपुट्स किंवा पॅरामीटर्स तुम्ही काही दिले असणार, तर पॅरामीटर्स पण तुम्हाला इथे दिसेल. ते पॅरामीटर्स मीन्स व्हॉट, टॅग्स, टेम्पलेट्स. हे बघा, हा जो आहे हा टेम्पलेट म्हणजेच तुमचं काय, कॉन्फिगरेशन फाईल. ही टेम्पलेट म्हणजेच तुमची काय, कॉन्फिगरेशन फाईल. तर इथे तुम्हाला जर एखादा रिसोर्स क्रिएट करायचा आहे तर या पद्धतीने रिसोर्स लिहावा लागतो. विजिबल आहे, या फाईल मध्ये ह्या पद्धतीने तुम्ही हा रिसोर्स लिहिला आहे म्हणून तो क्रिएट झालाय. ओके, आणि या फाईल मध्ये तुम्हाला जर काही व्हेरिएबल्स पाठवायचे असेल तर या पद्धतीने पॅरामीटर्स म्हणून एक पास करावं लागेल. कळलं, ठीक आहे. आलं लक्षात काय असणार आहे. तर सिंपल टर्म अशी की हा क्लाउड फॉर्मेशन यूज करतो आपण ऑटोमेशन साठी, इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएशन साठी इन AWS. असेच प्रत्येक क्लाउड प्रोव्हायडर मध्ये त्यांचे सर्व्हिसेस अवेलेबल आहे. कोणत्या टाईपच्या सर्व्हिसेस अवेलेबल आहे प्रत्येक क्लाउड कडे, इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड. ओके, इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड म्हणून सर्व्हिसेस प्रत्येक क्लाउड कडे अवेलेबल आहे. जसं AWS मध्ये क्लाउड फॉर्मेशन, Azure मध्ये क्लाउड फॉर्मेशन इन डायरेक्ट आपण सर्च करू इन्फ्रास्ट्रक्चर IaaS सर्व्हिस इन, मला नाव आठवत नाही आहे सो सर्च करू इन Azure. तो डिप्लॉयमेंट असं काहीतरी आहे त्याचं नाव. अच्छा, सी पाहिजे. तर इथे नाव काहीतरी डिप्लॉयमेंट म्हणून आहे जे मला आता येत नाही आहे लक्षात. हा, रिसोर्स मॅनेजर, दिस वन Azure रिसोर्स मॅनेजर. हा Azure मध्ये आहे, कशासाठी, इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड म्हणून. ओके, सो सेम थिंग आपण GCP मध्ये पण बघू. GCP मध्ये डिप्लॉयमेंट मॅनेजर असं नाव असेल. नाही, डिप्लॉयमेंट मॅनेजर म्हणून आहे असं मला माहिती आहे. हा, सी क्लाउड डिप्लॉयमेंट मॅनेजर. सो हे
आता त्यांच्या सेपरेट सर्व्हिसेस आहे. असं कुठलाही पण क्लाउड घ्या, त्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, त्यांच्या स्पेसिफिक सर्व्हिसेस यूज करता येईल. बट आता प्रत्येक क्लाउड, आता जो आपला एन्व्हायरमेंट आहे, IT एन्व्हायरमेंट आहे, तो तर मल्टी क्लाउडवर काम करतो. मी स्वतः 2 क्लाउडवर काम करतो. एक कंपनीचं स्पेशल आहे आणि एक आहे GCP. म्हणून मला आता डिप्लॉयमेंट मॅनेजर थोडं आठवलं. ठीक आहे. तर होते का इथे, 2 वेगवेगळे क्लाउड जर तुम्ही काम करताय तर सेम टाईपचं काम करू शकणार नाही. डिप्लॉयमेंट मॅनेजरची फाईल वेगळी लिहावी लागेल, AWS ची फाईल वेगळी लिहावी लागेल. पॉसिबल आहे का असं? AWS ची फाईल मी इकडे यूज करू शकत नाही, इथली फाईल तिकडे यूज करू शकत नाही. प्रॉब्लेम आहे ना. तर यासाठीच एक कॉम्पॅटिबल टूल विथ ऑल क्लाउड प्रोव्हायडर्स, तो म्हणजेच टेराफॉर्म. ओके, तो म्हणजेच काय, टेराफॉर्म. सो दॅट्स वाय वी आर लर्निंग अबाउट टेराफॉर्म. अंडरस्टूड? ठीक आहे. आता टेराफॉर्म का बरं लर्न करतो हे कळलं. तर सर्व्हिसेस तर आहे प्रत्येक क्लाउड प्रोव्हायडरकडे, बट त्यांची सर्व्हिस आपण ॲज अ मल्टी क्लाउड मध्ये काही यूज करू शकणार नाही. ते आपल्याला बेनिफिशरी होणार नाही. GCP ची फाईल वेगळी लिहावी लागेल, AWS ची फाईल वेगळी लिहावी लागेल. राईट, हेक्टिक टास्क होईल आणि प्रत्येकाचे पॅरामीटर्स वेगळे वेगळे लिहितोय तर थोडंसं कन्फ्युजन आणि भरपूर सारे इश्यूज पण येऊ शकतात. राईट. तर एकामध्ये YAML यूज होणार, एकामध्ये JSON यूज होणार, असा पण इश्यू आहे. तर बेटर वे की काय, आपण असा एक टूल यूज करू जो की प्रत्येक क्लाउड सोबत कॉम्पॅटिबल असेल. आणि या टेराफॉर्मने भरपूर अशा रजिस्ट्रीज बनवून ठेवलेल्या आहेत प्रत्येक क्लाउड सोबत कम्युनिकेट करण्यासाठी. क्लिअर? ठीक आहे. तर येस, टेराफॉर्म इज अन ओपन सोर्स इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड टूल बाय HashiCorp. HashiCorp खूप मोठी IT कंपनी आहे. तिने भरपूर सारे टूल्स बनवलेले आहेत जे की तुम्हाला जसं त्याचे टूल्स तुम्ही यूज करणार तेव्हा माहिती होईल. That lets you define, provision and manage cloud and on-premises resources. Even on the on-premises you can configure your Terraform. So like VMs, network, storage, DNS using declarative configuration file. आता हे declarative configuration file काय असते, तर सिम्पली एक तुम्ही फाईल लिहिणार त्याला declarative configuration file म्हणतात. ठीक आहे. कॉन्फिगरेशन फाईल रिटन इन HashiCorp कॉन्फिगरेशन लँग्वेज. कोणत्या लँग्वेज मध्ये असते लिहिलेली कॉन्फिगरेशन फाईल? HashiCorp कॉन्फिगरेशन लँग्वेज, शॉर्ट फॉर्म काय, HCL. कळलं? खूपच इझी आहे, काही नाही, आपल्याला छोटे छोटे ब्लॉक्स लिहायचे आहे, दॅट्स इट. खूप इझी आहे, काही जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, इझिली समजून जाईल. इट ऑटोमेट द इन्फ्रास्ट्रक्चर डिप्लॉयमेंट अक्रॉस प्रोव्हायडर्स. आता हा टेराफॉर्म यांना काय म्हणतो, क्लाउड प्रोव्हायडरला प्रोव्हायडर्स म्हणतो. ठीक आहे. अँड इन अ सेफ, रिपीटेबल, वर्जनेबल वे. आहे आता याचे बेनिफिट्स. बाकीच्यांचे होते का? नाही, ते तर डेडिकेटेड होते, AWS चा डेडिकेटेड, Azureचं डेडिकेटेड. बट हा टेराफॉर्म आने तो कोई भी मैं काम कर लेगा. बरोबर आहे. तर येस, इझी टू यूज, रिपीटेबल, वर्जनेबल वे आणि येस मोर, हा सेफली आपण यूज करू शकतो. अंडरस्टूड? तर टेराफॉर्म आपल्याला या पद्धतीने यूज करायचं आहे. टेराफॉर्मचे पूर्ण बेनिफिट्स तुम्हाला माहिती पाहिजे, का बरं यूज करतो ते सुद्धा माहिती पाहिजे. याने की स्ट्रक्चरमध्ये दिलेलं आहे की कन्सेप्ट अँड फीचर्समध्ये. तर हे सगळे तुम्हाला रीड करणे आवश्यक असणार आहे. बेनिफिट्स याचे आपण आताच डिस्कस केले आहे, बट येस प्रॉपर वेने लिहा. ठीक आहे. बेनिफिट्स लिहा, तुमच्याकडे पाहिजेच. मल्टी क्लाउड म्हटलं इथे दिसतंय. मल्टी क्लाउड हा मेन रोल आहे, वर्जन कंट्रोल एक आहे आणि ऑटोमेशन, कन्सिस्टन्सी, सेल्फ सर्व्हिस. अंडरस्टूड? तर या पद्धतीने टेराफॉर्म. तर आता सिम्पली काय करावं लागणार आहे आपल्याला, तर टेराफॉर्मला इन्स्टॉल करावं लागणार. कोणी लॉबीमध्ये नाही आहे ना? ओके. सो सिंपल, टेराफॉर्मला आता काय करायचं, यूज करायचं. कसं काम करणार सर सांगा, आम्हाला तर माहिती नाही. बरोबर ना? तर कसं काम करायचं, तर सिम्पली इन्स्टॉल करावं लागेल तुम्हाला तुमच्या लॅपटॉपमध्ये, जर लॅपटॉप मधून काम करायचं असेल तर.
तुम्हाला AWS ची गरज नाहीये AWS वर काम करण्यासाठी. टेराफॉर्म जर आहे तुमच्याकडे, AWS वर काम करण्यासाठी तुम्हाला AWS ची गरज नाही. हा अकाउंट असलं पाहिजे, तुम्हाला ID पासवर्ड माहिती असले पाहिजे. बट इथे आता लॉग इन वगैरे करायची गरज नव्हती, पण मी का केलंय ते सांगतो तुम्हाला. हा टेराफॉर्म तुम्ही डायरेक्टली तुमच्या लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल करा. यामध्ये दिलेली असणार आहे प्रोसेस. हा बट मी सांगतोय त्याचे डिसएडव्हान्टेजेस पण सांगतो. विंडोजवर करू शकतो आपण, बट आपल्याला प्रॅक्टिस कुठे करायची आहे? लिनक्स मशीन मध्ये. आपण इथे करणार विंडोज मध्ये, काय फायदा होईल तेवढा? काहीच होणार नाही. त्यापेक्षा बेटर आहे की आपण AWS वर एक इन्स्टन्स क्रिएट करू, तिथे प्रॅक्टिस करू. राईट. आता कशा पद्धतीने करायची आहे? AWS आपला टेराफॉर्म जर आपण विंडोज मध्ये इन्स्टॉल करतोय आणि तिथून जर काम करायची कोशिश करतोय, तर तुम्हाला माहिती आहे AWS CLI कॉन्फिगरेशन. AWS कॉन्फिग करावं लागतं, माहिती आहे का? कसं करतात ते AWS कॉन्फिग? हा, राईट. तर AWS चा ऍक्सेस घ्यायचा असेल तर ऍक्सेस की आणि सिक्रेट की तुम्हाला आवश्यक असते. तुमच्या लॅपटॉप वरून तुम्ही डायरेक्ट AWS सोबत कनेक्ट होऊ शकता. क्लिअर ना? कमांड्स वगैरे रन करू शकता. तर सेम काम इथे करायचं आहे. तुम्हाला AWS CLI पाहिजे आणि टेराफॉर्म पाहिजे. तुमच्या विंडोज वरून तुम्हाला डायरेक्टली AWS वर काम करता येईल. अंडरस्टूड? काही कन्फ्युजन यामध्ये? बट आपण करणार आहोत कशावर? AWS वर. तर आपण सिम्पली EC2 इन्स्टन्स क्रिएट करणार. तुम्ही कोणताही इन्स्टन्स यूज करायचे? कोणते ऑपरेटिंग सिस्टम यूज करायचे? Amazon Linux. कोणत्या फॅमिलीमध्ये येतं? हाऊ डू यू नो? मी सांगितलं म्हणून नाही येत. सर्च केलं का? सर्च केलं का? एक्सप्लोरेशन जर तुम्ही नाही करत असणार, गोष्टी व्हॅलिड आहे नाही आहे, तर प्रॉब्लेम आहे ना. आता हा एक इन्स्टन्स आपण आता मॅन्युअली क्रिएट करू. काय काय लागतं मॅन्युअल क्रिएट करताना? मला प्रत्येक टर्म तुमच्याकडून पाहिजे. ऑनलाईनमध्ये शांत बसायचं नाही, मला सांगायचं, आन्सर्स द्यायचे. ओके. सो सिम्पली नाव देऊ इथे टेराफॉर्म. कोणता इन्स्टन्स घ्यायचा? मी उबंतू घेतो. तुम्ही Amazon Linux वापरला ना, उबंतू वापरू आपण. हे काय असते? का बरं यूज करतो आपण? इन्स्टन्स टाइप्स का बरं यूज करतो आपण? आपल्या वेगवेगळ्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने वेगवेगळे इन्स्टन्स टाइप्स AWS ने प्रोव्हाइड केलेले आहे. फॉर एक्झाम्पल मेमरी ऑप्टिमाइज, एक्सेलरेशन ऑप्टिमाइज, ओके, परफॉर्मन्स कॉम्प्यूट. आपल्याला जे रिक्वायरमेंट आहे ते आपण सिलेक्ट करून यूज करतो. ओके. डिपेंड्स ऑन हाऊ मच रिसोर्सेस यू नीड फॉर युअर कॉन्फिगरेशन. तर T3 मला एवढं मोठं काही पाहिजे नाही. 2 कोर CPUचं मला काही गरज नाही आहे. माझं काम होऊन जाईल कशामध्ये? T2 मायक्रोमध्ये. सो ओके, द टर्म इज वी आर नॉट इन द रिजन वेअर T2.micro सपोर्ट्स. तर T2.micro कुठे सपोर्ट होते? सिंगापूरमध्ये राहणार नाही. T2.micro एक तर मुंबई करा किंवा नॉर्थ व्हर्जिनियामध्ये या. ठीक आहे. T2.micro सिंगापूर, स्टॉकहोम इकडे राहणार नाही. तिथे T3 मायक्रो असेल, जो की 2 कोर CPU देतो. बट आपल्याला तेवढी गरज नाही आहे. टेराफॉर्म कमी रिसोर्सेसवर काम करू शकतो. फक्त CLI तर यूज करायचं आहे आपल्याला, बाकी काय करायचं नाही आहे. हा, बट वन मोर थिंग, Terraform as a cloud you can try. Terraform as a cloud, here is the official page आणि इथे दिसतंय तुम्हाला Terraform try cloud दिसतंय.
तर तो पण एक इंटरेस्टिंग आहे, बट येस ते तसं करत नाही आपण. युझिंग टेराफॉर्म आपण फक्त CLI यूज करतो. बट येस, इफ यू वॉन्ट टू एक्सप्लोर मोर, गो विथ द GUI ट्राय क्लाउड. हा AWS सारखा एन्व्हायरमेंट देतो मग तुम्हाला. मग तिथे AWS कॉन्फिगर करा, बाकी सगळ्या गोष्टी कॉन्फिगर करा ग्राफिकली. ओके, कम ऑन. Okay, so welcome to the North Virginia. आपण इथे राहूनच नॉर्थ व्हर्जिनियाला जातो. टेराफॉर्म इन्स्टन्स आपला उबंतू. तुम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटेल. जे तुम्ही आतापर्यंत AWS मध्ये मॅन्युअली करत होते ना, अरे यार हे करायची गरजच नव्हती, टेराफॉर्म शिकलो असतो तर बरं झालं असतं, राईट. तर तसा कन्सेप्ट आहे, थोडा शॉकिंग कन्सेप्ट आहे की AWS मध्ये मॅन्युअली काम करण्यापेक्षा हे बेटर आहे की मी ते AWS VPC सगळंच क्रिएट करू शकतो. मला काय करायचं आहे, फक्त लिहायचं आहे की काय काय पाहिजे मला, कुठे काय कनेक्ट करायचं, दॅट्स इट. थोडं इंटरेस्टिंग आहे, तर थोडंसं तुमचं कॉन्सन्ट्रेशन ठेवा. बरोबर आहे. ऑनलाईन आवाज येतोय सर्वांना? येस सर. येस सर. गुड. फोकस बनवून ठेवा, तुम्हाला बोर होणार नाही टेराफॉर्म मध्ये. तसं कुठल्याच टूल मध्ये बोर होणार नाही जर तुमचा फोकस असेल तर. थोडं इंटरेस्टिंग आहे, कसं होतं हे असं, वाय. त्यासोबत क्युरियोसिटी वाढली पाहिजे तुमची. मी सांगतो म्हणून नाही, तुमची मनशक्ती असेल तेव्हाच. T2 ला काय यांनी हे केलं का? सर आता तुला आता T3 केलाय, म्हणजे सर्व्हिस अवेलेबल केलाय फ्री व्हर्जन. अच्छा, ओके, ठीक आहे. मग त्याच्यासोबत फ्री टायर एलिजिबल आहेच हा, याच्यासोबतच जाऊ. मला आयडिया नाही आली T2 कधी झालं गायब. ओके, सो आता इथे मला सांगा, की पेअर, माझी की पेअर आहे का इथे? काय करावं लागेल? क्रिएट करावं लागेल. मला क्रिएट नाही करायची, माझ्या लॅपटॉप मध्ये अवेलेबल आहे, माझ्याकडे प्रायव्हेट की आणि पब्लिक की दोन्ही. काय करू, माझ्याकडे पब्लिक की प्रायव्हेट की ऑलरेडी आहे, तर मी त्याचा यूज करू शकतो. बरोबर. आता कसं करणार सांगा. मला इथे ऍड करायची आहे माझी प्रायव्हेट की पब्लिक की ऍक्च्युली AWS ला मला ऍक्सेस करायचं आहे माझ्या प्रायव्हेट कीने. SSH घ्यावं लागेल ना, तर तिथे पब्लिक की ऍड करू की प्रायव्हेट की ऍड करू, कसं करायचं? हाऊ? सर इकडे साईडच्या टॅबमध्ये ना कीजचं ऑप्शन आहे, तिकडे तुम्ही इम्पोर्ट करू शकता. राईट. बाकीच्यांना नसेल माहिती. सर आम्ही कशाला करून बघितलं तेवढं, जेवढं केलं तेवढंच आम्हाला येत नाही. ते काय करायचं आहे, तुमची की जर तुमच्या लॅपटॉप मध्ये तुम्ही सेव्ह करून ठेवलेली असेल, SSH की चेंज करून प्रायव्हेट आणि पब्लिक जर तुमच्या लॅपटॉप मध्ये तुमच्याकडे अवेलेबल आहे, तर ती पब्लिक की तुम्ही कुठल्याही टूल मध्ये देऊ शकता, आणि प्रायव्हेट की जे तुमच्याकडे अवेलेबल आहे त्या प्रायव्हेट कीने तुम्ही ऍक्सेस करू शकता. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस 10-100 अशा कीज जनरेट करायची गरज नाही. एकच की पेअर जे प्रायव्हेट आणि पब्लिक तुमच्याकडे अवेलेबल आहे, पब्लिक की वाटेल तिकडे पेस्ट करा आणि त्या सर्व्हरचा ऍक्सेस घ्या युजिंग प्रायव्हेट. ओके, सो क्विक अँड इझी टर्म. सो I don't want to create any, I want to import, and I want to keep the name id_rsa. I always keep this name. And what I have to do, open my, कुठे असते पाथ AWS मध्ये, आपल्या सिस्टम मध्ये कीचा पाथ कुठे असतो? जिथे तुम्ही ठेवली असेल तिथे. तुम्ही जिथे स्टोर केलेले असेल तिथे.
असं नाही राहत. हा ते पण एक गोष्ट आहे, बट त्याचा प्रायव्हेट पाथ डॉट एस एस असतो. hidden folders. ओपन विथ नोटपॅड. दिस वन इज माय व्हॉट पब्लिक की. तर हे मला कुठे करायची आहे क्रिएट, कुठे टाकायची आहे, इथे. ठीक आहे. आता हे तुम्हाला दिसती आहे, दिसायला नको होती, बट ठीक आहे, मी हे नवीन क्रिएट करू शकतो, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. सो सिम्पली मी काय करणार आता, यामध्ये मी टॅग देऊन ठेवतो. आता हे टॅग्स कशासाठी असतात, नेम सूरज समजून घ्यायचं. हे कोणाची की आहे, या टॅग वरून समजेल तुम्हाला की हे सूरजची की आहे. दॅट्स इट. इम्पोर्ट. आता मी याला यूज करणार, दॅट काही प्रॉब्लेम नाही आहे. रिफ्रेश इट. इथे आली असेल ID_RS आहे, मला ही की यूज करायची आहे. बाकी गोष्टी तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. AWS मध्ये काय करतो आपण, VPC ग्रुप आपण क्रिएट करून घेऊ. एडिट. विझार्ड नाव नाही पाहिजे, माय SG असं काहीतरी देऊ शॉर्ट मध्ये. सिक्युरिटी ग्रुप. इथे ना लक्षात की विसरलंय सगळं AWS चं काम. हे काय असते, SSH आहे. आणखी काय करायचं आहे का आपल्याला, नाही, SSH इनफ होऊन जाईल. स्टोरेज 8 GB इनफ होऊन जाईल, बाकी काही करायची गरज नाही आहे. सिम्पल लॉन्च इट. ॲडव्हान्स स्क्रिप्ट टाकू शकता तुम्ही इथे. लॉन्च करा, एक्सेस करा. काय म्हणतोय हा, फेल्ड. रिट्राय फेल्ड टास्क. जास्त वेळ लागला जर तुम्हाला क्रिएट करताना, तर तेव्हा तो प्रॉब्लेम देतो. बट नाव येस, इट्स सक्सेसफुली डन. व्ह्यू ऑल इन्स्टन्सेस. इन्स्टन्सचा ॲक्सेस कसा घ्यायचा आता सांगा समजून. कसा घ्यायचा याचा ॲक्सेस, पब्लिक की कॉपी करायची हा ना, आणि ॲक्सेस घ्यायचा कुठून, CMD वरून घ्यायचा. ठीक आहे, मी आज नवीन सांगतो तुम्हाला काहीतरी. इथे दिसतंय क्लाउड शेल, क्लाउड शेल दिसतंय, याचा तुम्ही यूज करू शकता. ओपन क्लाउड शेल. याचा फायदा असा आहे की इथे तुमची कनेक्टिव्हिटी बनून राहते, टर्मिनेट होत नाही. रिफ्रेश तो ऑटोमॅटिक होतो. AWSच आहे क्लाउड शेल, दुसरीकडून घेतलं का आपण नाही. येस, तुम्ही तुमच्या गिट बॅशवर घेऊ शकता, बट कुठे राहावं लागेल आपल्याला, जिथे की अवेलेबल आहे तिथे. माहिती आहे ना तेवढं टर्म्स, की विसरलात हो ऑनलाईन मध्ये, विसरलात का. सर, क्लाउड शेल लॅग जास्त करतो पण जेवढं मी बघितलं. काय होतंय, क्लाउड शेल लॅग जास्त करतो. हो हा करतो, बट जर इंटरनेट कनेक्टिव्हिटी स्टेबल असेल तर तो चांगला काम परफॉर्म देतो. बघू आता जर लॅग झाला, तसं पण हा इंटरनेट आज थोडासा वीक चालतोय. लेट्स सी काय प्रॉब्लेम होईल. तो सिंपल. आता काय पाहिजे इथे, SSH घ्यायचं आहे. हा झाला माझ्याकडे क्लाउड शेल अवेलेबल. SSH घ्यायची टर्म काय असतं, SSH. ओके, आता हा स्मॉल दिसतोय खूप, मी याचं साईज वाढवतोय. कन्फर्म. मोठं दिसतंय आता. ओके, SSH हायफन आय. बट इथे माझी की अवेलेबल आहे का, ID_RS अवेलेबल आहे का, माझी नाही, प्रायव्हेट सर, की अवेलेबल आहे का, नाही आहे. मग प्रायव्हेट की कुठून टाकणार, तर इथे प्रायव्हेट की कुठून टाकणार, अपलोड. दिसतंय, अपलोड. अँड नाव लेट्स गो टू द SSH. नाहीतर माझ्या एका सेपरेट फोल्डर मध्ये पण अवेलेबल आहे. दिसतंय का, दिस वन. ओपन.
येस, सक्सेसफुली अपलोडेड. हे काय आहे? प्रायव्हेट की. आता प्रायव्हेट की अवेलेबल आहे, ID_RSA अवेलेबल झालाय. कसं चेक करणार? तर सिम्पली इथे ls करा. आलाय. हा लिनक्स टर्मिनल दिलेला आहे AWS ने स्वतः. कशासाठी? तर तुमचं सिंपल SSH घेण्यासाठी. कळलं? बेसिक Sir. टर्म्स इथे येस. ही जी फाईल आपण अपलोड केली ती हा. आपण या टर्मिनलला केली, त्याचं एक्झॅक्टली स्टोरेज काय आहे, म्हणजे कुठे एक्झॅक्टली? हे स्टोरेज क्लाउड शेलचं युजर मध्ये आहे. हा मशीनच क्लाउड शेलचा आहे ना, त्यामुळे. तर आपल्याला तेवढं काही करायची गरज नाही. आपल्याला रिक्वायरमेंट आहे फक्त SSH ID_RSA. आणि सिम्पली काय करतो आपण देन उबंतू आपला लिनक्स मशीन आहे, तर युजर नेम काय असते? उबंतू @ त्याचा IP ॲड्रेस राईट पब्लिक IP @public IP. सो पब्लिक IP आहे आपल्याकडे. ॲक्सेस घेऊ आपण पटापट. पेस्ट हिअर, एंटर. SSH ॲक्सेप्टेड. याला काय म्हटलं जाते? हे जेव्हा तुम्ही एस करताय याला काय म्हटलं जाते? आर यू शुअर यू वॉन्ट टू कंटिन्यू कनेक्टिंग? येस और नो और फिंगरप्रिंट. येस करतो आपण. बट हे ऍक्च्युली असते काय? तर होस्ट की चेकिंग. काय असते? होस्ट की चेकिंग. हा क्लाउड शेल आहे. हा क्लाउड शेल चेक करतोय की या क्लाउड शेल मध्ये तुम्हाला त्या रिमोट मशीनचा ऍक्सेस घ्यायचा आहे का. होस्ट आहे कोण? क्लाउड शेल. तर तो ऍक्सेप्ट करायचा आहे की नाही करायचा आहे, त्यासाठी आपल्याला एस टाईप करायचं असतं. ठीक आहे. तुम्ही नाही केलं तर तो ऍक्सेस देणार नाही. आता इथे मला काहीतरी अनप्रोटेक्टेड प्रायव्हेट की म्हणून प्रॉब्लेम आलाय. कधी फेस केलाय का? मोड 400. कधी फेस केलाय का हा इश्यू? हो. काय करायचं मग याला? chmod 400 ID_RSA. chmod 400 ID_RSA. व्हेरी गुड. असं आन्सर केलं ना मला खूप छान वाटतं. सिंपल आपण आपल्या उबंतू मशीन मध्ये आलोय. राईट. आता मला सिम्पली इन्स्टॉलेशन करायचं आहे. मी इन्स्टॉलेशनला मला परत सुडो लिहावं लागेल. तर त्यापेक्षा मी जातोय सुडो मोड मध्ये. इन्स्टॉल टेराफॉर्म. तर इकडे तुम्हाला मिळेल लिनक्स. दिसतंय? लिनक्स मध्ये मॅन्युअल इन्स्टॉलेशन पण आहे, बट येस गो विथ द ऑटोमेटेड. लिनक्स. आता उबंतू डेबियनच फर्स्ट दिलेला आहे. सिम्पली काय करायचं आहे? रजिस्ट्री सेटअप करायची आहे. नॉट हिअर. क्लाउड शेलला मी थोडं बाहेर काढतो. ऑल टॅप करायसाठी इझी राहील. कॉपी, पेस्ट, एंटर. त्याच्यात APT-get अपडेट आहे. ओके. तर काय करतोय आपण? रेपॉझिटरी सेटअप करतोय इन्स्टॉल करायसाठी. काय? टेराफॉर्म इन्स्टॉल करायसाठी. रेपॉझिटरी सेटअप, त्याचं GPG की सेटअप. रेपॉझिटरी शिकलात ना? येस सर. 200. ओके. रिस्पॉन्स टाइम दॅट्स ओके. देन GPG की फिंगरप्रिंट. हा इथे तुम्हाला ॲडव्हान्टेजेस आहे की आता जे मी राईट क्लिक करून पेस्ट करतोय ना, तशी करायची गरज नाही. डायरेक्ट कंट्रोल बी करू शकतो तुम्ही. बाकी ठिकाणी असं होत नाही. सो हे झालं. देन त्यानंतर ऑप्शन भेटलं पब. हे ओके ओके ओके. नाव इको दिस वन कमांड. खूप कमांड दिलेलं आहे यांनी. तो सिम्पली Ctrl+V करू शकतो इथे. एंटर झालंय. याला कॉपी, एंटर. काही करायची गरज नाहीये. मोठ्यात मोठा इंजिनियर सुद्धा या डॉक्युमेंटेशनचा यूज करतो इन्स्टॉलेशन साठी. मोठ्यात मोठा इंजिनियर सुद्धा. ठीक आहे. तर सिम्पली डॉक्युमेंटेशन सोबत जायचं.
now we are installing terraform -y, unpacking terraform 1.14. सो terraform आपल्याकडे अवेलेबल झालाय. कसं करायचं? terraform इज अ CLI मोड, इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड, आणि यूज करायचं कसं आहे CLI फॉर्मॅट मध्ये. तर terraformची कमांड असेल terraform -वर्जन असं चेक करू शकता तुम्ही. टेराफॉर्मचा वर्जन इथे तुम्हाला दिसेल. क्लिअर? आता टेराफॉर्म आपलं इन्स्टॉल झालेलं आहे. बाकी सर समोर कसं करायचं काम, राईट? तर टेराफॉर्म समोर कसं काम करायचं, तर त्याआधी आपल्याला बघावं लागेल की त्याचा टेराफॉर्मचा वर्क फ्लो. आता बघा याने काय म्हटलंय तुम्हाला, टेराफॉर्म तुम्ही कुठल्या क्लाउडवर यूज करायचं आहे, तर तुम्ही फक्त त्याला क्लिक करा आणि त्या रिलेटेड पूर्ण इन्फॉर्मेशन घ्या. तर आपल्याला ह्या डॉक्युमेंटेशनची गरज पडणार आहे. ओपन करून आपण एकदा चेक करू शकतो की काय असेल त्यामध्ये. तर यामध्ये AWS सोबत कनेक्टिव्हिटी करण्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी याने दिलेल्या असेल. ठीक आहे? टेराफॉर्म CLI, AWS CLI, AWS अकाउंट, असोसिएट क्रेडेन्शियल्स, या सगळ्या टर्म्स तुम्हाला आवश्यक आहे AWS वर काम करण्यासाठी. बट आपण डायरेक्टली कुठून करतोय? AWS च्या आतमधून करतोय, तर इझी राहील ते. ओके. आता ह्या फाइल्स वगैरे लिहायचं कशा आहेत ते पण सांगतो तुम्हाला. क्लिअर? बट आता एक काम करू, वर्क फ्लो आधी समजून घेऊ आणि देन उद्यापासून पूर्ण फाइल्स क्रिएट करायला स्टार्ट करू. क्लिअर? ओके. तर बघा, आपल्याला वर्क फ्लो बघायचा आहे टेराफॉर्मचा. तर सिम्पली टेराफॉर्म, या यू कॅन से लाईफ सायकल. येस, टेराफॉर्म लाईफ सायकल. तर टेराफॉर्म लाईफ सायकल मध्ये त्याच्या CLI कमांडच येतात. ओके. सर्वात आधी तुम्ही काय करता, तर तुम्ही कॉन्फिगरेशन फाईल लिहिणार. ओके. कॉन्फिगरेशन फाईल लिहिल्यानंतर त्या टेराफॉर्मच्या लाईफ सायकल मधून तिला पास व्हावं लागतं. तर सर्वात आधी असते टेराफॉर्म इनिट. काय असते? टेराफॉर्म इनिट. तर इथे दिसेल तुम्हाला कमांड कोणती राहील तुमची, पहिलीच टर्म कोणती राहील? टेराफॉर्म इनिट. कशासाठी यूज केली जाते? इनिशियलाइज करण्यासाठी. जिथे जेवढ्या पण फाइल्स तुम्ही लिहिलेल्या आहेत टेराफॉर्म मध्ये, त्या पूर्ण फाइल्सला चेक करेल की काही इश्यूज आहेत का. जर इश्यूज नाही आहे तर त्याला एक्झिक्युशन करण्यासाठी रेडी ठेवेल. ओके. सिंटॅक्सेस चेक करेल, बाकी पूर्ण गोष्टी चेक करेल तो, आणि त्यानंतर त्याला एक्झिक्यूट जेव्हा आपल्याला करायचं आहे त्या एक्झिक्युशन साठी रेडी ठेवेल. अंडरस्टूड? सो इनिशियलाइजिंग द वर्किंग डायरेक्टरीज, डाउनलोड्स नेसेसरी प्रोव्हाइडर प्लगइन्स. आता हे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली बघणार ना तेव्हा आणखी छान समजेल. बट आता सध्या डेफिनेशन्स वर जा. ओके. प्रॅक्टिकली खूप लवकर समजेल तुम्हाला. थेरॉटिकल समज जर नाही समजत आहे तर प्रॅक्टिकली तुम्ही जेव्हा बघणार ते गोष्ट इझिली समजेल. सो डोंट वरी. आता लेट्स कन्सिडर करा टेराफॉर्म कोणासोबत कनेक्ट होणार आहे? AWS सोबत. तर AWS सोबत लागणारी कम्युनिकेशनचे जे काही त्याचे प्लगइन्स आहेत टेराफॉर्म कडे अवेलेबल आहे. पण तो आयडेंटिफाय करतो की मला कनेक्ट कोणासोबत करायचं आहे. जर आपण AWS लिहिलं असेल तर AWS सोबत लागणाऱ्या गोष्टी, AWS ला कनेक्ट करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी तो घेऊन येईल. कुठून घेऊन येईल? त्याच्याच हब मधून घेऊन येईल. कारण त्याच्याचकडे अवेलेबल आहे, बाकी कुणाकडे आहे का? नाही. तर त्याच्या हब मध्ये जाणार तो आणि तिथून घेऊन येणार. कळलं? ठीक आहे. AWS असो, Azure असो, कुणीही असू दे, तो पूर्ण कंटेंट घेऊन येणार, प्लगइन्स घेऊन येणार आणि देन त्यानंतर AWS सोबत कम्युनिकेट करायला सुरुवात करणार. इझी आहे. देन ते झाल्यानंतर, सगळं सेटअप झाल्यानंतर, इनिशियल सेटअप झाल्यानंतर आपण काय करतो? टेराफॉर्म प्लॅन वर जातो.
काय करतो आपण, टेराफॉर्म प्लॅन वर जातो. मध्ये मध्ये भरपूर साऱ्या टर्म्स येतात, बट ते नंतर सांगतो तुम्हाला. ऑफिशियल डॉक्युमेंटेशन मध्ये दिलेलं असेलच रिसोर्स लाईफ सायकल. ओके, आणि एक्झाम्पल सोबत दिलेलं आहे, बट ठीक आहे, आपण आधी डिस्कस करू काय असतात आणि देन एक्झाम्पल पण आपण बघणार आहोत. ओके, तर सिम्पली टेराफॉर्म प्लॅन. आता हे टेराफॉर्म प्लॅन काय करतं, तुम्हाला माहिती आहे ब्लूप्रिंट किंवा डायग्रामॅटिकल स्ट्रक्चर ऑफ युअर इन्फ्रास्ट्रक्चर माहिती आहे. जेव्हा तुम्हाला घर बनवायचं असतं, तुम्ही काय करता, एका नकाशावर क्रिएट करता की दरवाजा इथे ओपन असायला पाहिजे, बरोबर. हॉलमध्ये थोडी जागा मोठी असायला पाहिजे, करता ना. तर सेम काम, सेम तो इन्फ्रास्ट्रक्चरचा डायग्राम तुम्हाला प्लॅन मध्ये मिळतं. की AWS वर तुमचा इन्स्टन्स क्रिएट होणार आहे, बरोबर आहे का, चेक करा. VPC हा क्रिएट होणार आहे, बरोबर आहे का, चेक करा. इन्स्टन्स या VPC मध्ये जाणार आहे, सबनेट असे कनेक्ट होणार आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला तो एक प्रॉपरली ब्लूप्रिंट बनवून देणार प्लॅन मध्ये. ठीक आहे, ते टर्म झालं. जर तुम्ही शुअर आहेत तर समोर जायचं, त्याला अप्लाय करून द्यायचं की हा बाबा कॉन्ट्रॅक्टर साहेब, डायग्राम बरोबर बनवली आहे तुम्ही, आता कन्स्ट्रक्शन सुरू करा. तर टेराफॉर्मला आपण ते कमांड कधी देणार, टेराफॉर्म अप्लाय मध्ये. ओके, प्लॅन झालं तर टेराफॉर्म अप्लाय मध्ये आपण त्याला सांगणार की कन्स्ट्रक्शन स्टार्ट वर्किंग ऑन कन्स्ट्रक्शन. ठीक आहे, म्हणजेच जे काही प्लॅन आहे ते सक्सेस आहे, आणि त्यानंतर अप्लाय करा, पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर तुमचा क्रिएट होणार. कळलं. बट आता समोर जाऊन जर इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे किंवा अख्खी बिल्डिंग चेंज करायची आहे किंवा दुसरं काही करायचं आहे, तर त्यामध्ये येतं डिस्ट्रॉय. हे डिस्ट्रॉय तुम्हाला यूज करायचं राहत नाही, कधीही विचार पण आणायचा नाही डिस्ट्रॉय यूज करायचं. आपण प्रॅक्टिस पर्पज मध्ये करू शकतो, बट तुम्ही जेव्हा कामाला लागणार तेव्हा डिस्ट्रॉय वाला आहेच नाही असं कन्सिडर करायचं, नाहीतर अख्खा इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही वळून टाकणार. बिल्डिंग कोलॅप्स, तुम्ही कोलॅप्स. मॅनेजर म्हणेन पाय लागू, धन्य आहे तुम्ही. काही नाही, ते वरच्या 3 गोष्टी करायच्या. प्लॅन अप्लाय पर्यंत जायचं, ऑटोमॅटिक चेंजेस होत जाणार. अप्लाय पर्यंत जायचं, डिझाईन मध्ये जरी चेंजेस झाले, खिडकीच तर इकडून तिकडे करायची आहे ना, डोअरच हलवायचा आहे किंवा डोअर एक काढून दुसरा लावायचा आहे, तर ते अप्लाय पर्यंत होऊन जाईल. ओके, बट डिस्ट्रॉय कधीच करायचं नाही, नाहीतर प्रॉब्लेम तुमची पण आहे आणि अख्ख्या त्या प्रोजेक्टची लागेल. क्लिअर. ओके, सो या पद्धतीने तुम्हाला टेराफॉर्मची लाईफ सायकल लर्न करायची आहे. आता यामध्ये आपण सिम्पली कॉन्फिगरेशन फाईल क्रिएट करणार, आणि येस, तुम्हाला एक टूल आणखी पाहिजे ज्यांच्याकडे नाही आहे, तो कोणता, तर विज्युअल स्टुडिओ कोड. ओके, विज्युअल स्टुडिओ कोड तुमच्याकडे असायला पाहिजे. याचे खूप सारे बेनिफिट्स आहेत. यामध्येच आपण काय करणार आहोत, तुमच्या रिपॉझिटरीला ओपन करणार आहोत. कोणती रिपॉझिटरी, बॅच 15 ला, आणि इथे आपण आता काम करायला सुरुवात करणार. अंडरस्टूड, समजलं का. ओके, तर इथे फाईलचं नाव काय असेल तुमच्या, एक नवीन जे फाईल तुम्ही क्रिएट करणार त्या फाईलचं नाव असेल, आता एवढं झूम कसं झालंय, हा ठीक आहे, एक नवीन जे फाईल तुम्ही क्रिएट करणार त्या फाईलचं नाव असायला पाहिजे तुमचं. लेट्स कन्सिडर sample.tf. टेराफॉर्मची फाईल कोणत्या एक्सटेन्शनने क्रिएट करायची आहे, .tf. ओके,
एंटर. नाव तुम्ही काहीही द्या, काही प्रॉब्लेम होणार नाही. आता याच्या समोर कंटेंट ऍड कसा करायचा आणि ते लाईफ सायकल अप्लाय कशी करायची आपण बघू उद्यापासून. चालेल? ऑल इन्फॉर्मेशन आर ओके टिल नाव? सर्वांना आतापर्यंतची इन्फॉर्मेशन कळली आहे? हो सर. येस सर. गुड गुड, व्हेरी गुड. असंच फोकस करून ठेवा, फोकस ठेवा तुमचा. इंटरेस्टिंग आहे. आता तुम्हाला आणखी मजा येणार की यार आपण जे मॅन्युअल काम करत होतो त्यापेक्षा हे बेटर आहे. ठीक आहे? आणि तिथे एक इन्स्टन्स क्रिएट झाला, मग दुसरा, मग दुसरा. अरे तसं करायची गरज नाही. इथे काही नाही, फक्त कॉपी करा, परत त्याला एक्झिक्यूट करा, तुमचा दुसरा इन्स्टन्स पण रेडी. एकदा लिहायची स्क्रिप्ट, त्याला परत परत यूज करायचं. म्हणजे तुम्ही एकदा त्या स्क्रिप्ट लिहिल्यानंतर एक इन्स्टन्स क्रिएट केला, तुम्हाला परत आवश्यकता आहे परत दुसऱ्या पद्धतीने काही दुसऱ्या नावासोबत, तर ह्या स्क्रिप्टमध्ये नाव चेंज करायचं आणि एक्झिक्यूट करायचं. तर ते तुम्हाला ॲज अ व्हेरिएबल पास करता येतं, काही प्रॉब्लेम होणार नाही. आपण ते लॉन्च इन्स्टन्स यूज करतो ते पण कसं झालं? काय लॉन्च इन्स्टन्स? लॉन्च टेम्पलेट. लॉन्च टेम्पलेट. टेम्पलेट्स बनवतो. हां हां हां. नो, टेम्पलेटला तरी पण तुम्हाला मॅन्युअली सेटअप करून ठेवावा लागतो. इथे आपल्याला काही करायची नाही. ते ऑटो स्केलिंग टेम्पलेट्स वगैरे सगळे आपण इथूनच जनरेट करू शकतो. ऑटो स्केलिंग, लोड बॅलन्सिंग आपण युजिंग टेराफॉर्म अप्लाय करणार. एक्स्ट्रा काही करायची गरज नाही आहे आपल्याला. आपल्याला फक्त काय पाहिजे तर AMI इमेजचा ID पाहिजे. जर उबंतू घ्यायची आहे तर उबंतूचा ID पाहिजे, तो आपण इथे यूज करणार. दॅट्स इट. कोणती की पेअर, काय सिक्युरिटी ग्रुप, सगळं आपल्याला इथे लिहायचं आहे फाईलमध्ये. आलं लक्षात? तर मी तुम्हाला तेच सांगतोय की EC2 इन्स्टन्स कशी क्रिएट करायची, VPC इन्स्टन्स कसं क्रिएट करायचं मॅन्युअली. तुमची प्रॅक्टिस असली पाहिजे. प्रत्येक टर्म तुम्हाला माहीत असली पाहिजे की हां या टर्ममुळे असं होतं. VPC मध्ये सबनेट मला अशा पद्धतीने अटॅच करावा लागतो. राऊट टेबल म्हणजे IGW अशा पद्धतीने अटॅच करावा लागतो. ते जेव्हा तुम्हाला क्लिअर असेल तेव्हाच इथे आपण तो कोड प्रॉपर लिहू शकतो. पण असं घाबरायची गरज नाही आहे. त्यासाठी सुद्धा सिंटॅक्सेस अवेलेबल आहे. टेराफॉर्मची रजिस्ट्री अवेलेबल आहे आपल्याकडे. ठीक आहे? आणि त्यामध्ये ते होतं ना, कुठे गेलं ते, आपण क्लिक केलं होतं बहुतेक AWS असं डॉक्युमेंटेशन्स. यांची गरज नाही आहे डॉक्युमेंटेशनची. हां इथे. तर हे जे क्लिक केलंय ना आपण, हे इथे दिसत आहे सगळ्या गोष्टी. बट हे मी आत्ता तुम्हाला नाही सांगत, उद्याला सांगेल. ओके? आपण कशात आहोत तर AWS मध्ये आहोत. टेराफॉर्म AWS रजिस्ट्री. तर AWS मध्ये काहीही क्रिएट करायचं असेल, कुठे काही कनेक्ट करायचं असेल तर टेराफॉर्मची स्वतःची AWS ची रेपॉझिटरी इथे यूज करायची. सगळ्यांचीच आहे त्याच्याकडे, बट यू कॅन यूज फॉर द सिंटॅक्सेस अँड हाऊ टू कनेक्ट सर्व्हिसेस टू इच अदर, रिसोर्सेस टू इच अदर. सी AWS S3 बकेट, VPC, भरपूर साऱ्या गोष्टी अवेलेबल आहेत. त्या आपण बघूच उद्याला. ठीक आहे? तर आजच्यासाठी इथेच ठेवतोय.